जय कांदेश भाऊ, तुम आयरनेवाला अग्निपंख क्लासेस या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. येणं मागणं लेक्चर आपण अपूर्णांकाने एक बेसिक माहिती सांगली की अपूर्णांक कसा, अपूर्णांकाला काय म्हटलं जात, अपूर्णांकाने व्याख्या काय, अपूर्णांक लहान कसा मोठा कसा, त्याने छेद असताना काय करणार, ते राहून समजताना काय करत. आता आपण काय करू, अपूर्णांकाने बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार या लेक्चरला शिकू. ठीक आहे, देखा स्टेप बाय स्टेप जाऊ आपण, काही एवढं काही नाही आपले. आता देखा अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी करत असताना त्यांना काही एक पर्टिक्युलर एक नियम आहे, ते आपल्याला फॉलो करणार पडतो. ज्या की देखा छेद समान असल्यावर तो छेद एकाच वेळी लिहिणे आणि बेरीज वजाबाकी करणे, हा सिंपल नियम आहे. देखा अपूर्णांक एक प्रकारला भेटणार नाही तुम्हाला, अंश छेद कधी कधी भेटणार आहे. दुसरा नियम छेद आपण काय करतो का, ते छेद समान असल्यावर तो छेद एकाच वेळी लिहिणे आणि बेरीज वजाबाकी करणे. आता काय राहत माहिती का, छेद समान म्हटलं का 2/8 अधिक 6/8 वजा 10/8 अधिक 11/8. सिंपल नियम काय सांगत, छेद समान असल्या काय समान, छेद समान असल्यावर एकाच वेळी छेद एकाच वेळी लिहिणे. म्हणजे आता कितला दाट आहे, 1 2 3 4 8 कितला आहे, 4 सवा आहे. म्हणजे रेष माराने एकच सावली का, हा बेसिक नियम. हा 2 हा 6 चिन्ह देखा ना बरं का, चिन्ह कंटिन्यू करा जे असेल ते वजा 6 अधिक. ठीक, आता 4 आणि 2 सॉरी 2 6 आणि 2 8 वजा चिन्ह 10 11. बेसिक तुम्ही सांगेल एक वेळ जास्त 2 2 गट पडा 10 मधून 8 घ्या किती होणार 2. 10 हा 8 पेक्षा मोठा म्हणून चिन्ह काही वजा 11 छेद. पहिली संख्या ऋण आणि दुसरी धनच नाही, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जास, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जात. ठीक, 11 हा 2 पेक्षा मोठा आहे, 11 आणि 2 गेले 9 छेद 8. आता 2 मायनस 1 प्लस काय 11, चिन्ह काय गेले प्लस दिलं तरी चालत, नाही दिलं तरी चालत. उत्तर काय ना मग 9/8. असाच टाईप मध्ये तुम्ही काय करणार, घर उदाहरण लिहा ना आणि सोडवा ना. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं फक्त मला काम आहे, जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करणं तुमचं काम आहे. ठीक आहे, 2/8 अधिक 6/8 वजा 10/8 अधिक 11/8. ज्या टाइमला छेद समान असणार त्या टाइमला काय करणार, अंश आणि छेदनी मांडणी करत असताना तो छेद समान आहे ते एका सावली केला ना, मग 6 2 8 6 तुम्ही 8 8 होणार, हा 10 वजा 10 हा प्लस 11 होणार. 8 कंटिन्यू छेद होणार, 10 मधून 8 घ्या 2, 8 हा 10 पेक्षा मोठा आहे, सॉरी 10 हा 8 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे 10 न वजा चिन्ह 2 ले अधिक 11. 11 मधून 2 घ्या 9, 2 हा 11 पेक्षा लहान आहे, त्यामुळे चिन्ह 11 9 प्लस 9/8. नियम काय था, छेद समान असल्यावर तो छेद एकाच वेळी लिहिणे आणि बेरीज वजाबाकी करणे. ठीक, आता नियम दुसरा फॉलो करू आपण. आता छेद समान होता, आता काय छेद भिन्न असताना, छेद भिन्न असताना थोडी युनिक टेक्निक वापरणी पडत, जी की मस्त वाटते तुम्हाला. सेटअपला समस्या काढून दिला, ज्या टाइमला छेद भिन्न राहत त्या टाइमला छेदाचा काय काढावे, मसावे काढावे. ठीक, आता मसावे काढणे तुम्हाला ज्या टाइमला आता बेसिक संपन्न की पहिला चॅप्टर आपण मसावे एकदम सिंपल आणि साधा बरोबर तुम्हाला शिकवू, टेन्शन नका घेऊ. ठीक, देखा आता छेद जर भिन्न असताना उदाहरणार्थ देखा ते 4/9 4/6 वजा 10/3 अधिक 5/12. सिंपल संख्या तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करणे होते. 4/6 10/3 5/12. आता देखा आता 6 3 12 हे आपण मसाले काढू. काय काढू मसाले, देखा सॉरी छेद जर भिन्न रास त्या टाइमला तसं लसावी काढला जास, मसाला नाही सॉरी काय काढला जास, लसावी काढला जास. देखा ते 6 3. ठीक आहे, आता 6 3 आणि 12 या मला माहिती प्रमाणे 3 न पाडा माहिती आहे का, 3 2 6 3 1 3 3 4 12. लसावी ट्रास कमीत कमी 2 संख्येना भाग जाईपर्यंत काय करत जाणे, भाग देत जाणे. आता बे 1 बे 2 4. लसावी दुसरे महत्वाने आहे, भाग देणाऱ्या बाकी यांचा गुणाकार म्हणजेच काय, लसावी. 3 2 6 6 1 6 6 1 6 2 12. लसावी किती होणार तुम्हाला 12. आता देखा आता काय करावं माहिती का, आता ह्याची संख्या आपल्याला ठीक 6 वजा
10/3 अधिक 5/12. आता लस हे 12 आहे आता आपलं तुम्हाला अटे सांगतो नसतं मला की जी मोठी संख्या ती लसावी पण तुम्हाला स्पष्टीकरण निर्माण काम ठीक. आता 12 8 आहे 8 3 8 6 आहे. आता 12 या 4.5 ने गुणणं पडेल तो 12 आहे ठीक. ज्या संख्येने खाली गुणतोस त्या संख्येने अंशले बन डन. आता 12 या 6.5 ने किती गुणणं पडेल 2 तो 8 12 आहे. ज्या संख्येने छेदले गुणतोस त्या संख्येने अंशले 4 गुणला काय होते 2. आता कॉमन छेद समान जाय मागलाच आपलं सूत्र किंवा नियम की छेद समान असल्यावर तो कॉमन लिखला ना अंशनी बेरीज वजा करायची. आता 12 होणार का नाही. आता कॉमन 12 जाय 4 दुनी 8 वजा चिन्ह 10 चौक 40 प्लस चिन्ह 5 आहे का कारण 12 कॉमन होता खाली 5 आहे का. आता 40 मधून 8 पुढे तुम्हाला उरणार 32 ला उरणार 32 चिन्ह 40 8 पेक्षा मोठा आहे त्यामुळे चिन्ह काही ठीक अधिक 5 12 कॉमन 12 समान. आता 32 मधून 5 आहेत किती तुम्हाला आला 32 किती तुम्हाला 27 चिन्ह मायनस वजा 27 ठीक. तुम्हाला नियम लिखा त्यांना फक्त क्रॉस चेक करा आणि क्लियर करा. क्लियर आहे करा की तुम्हाला म्हणा का तो नियम तो मसावी लिहिला घ्या मसावीने काढा ना छेद भिन्न असताना छेदाचं काय काढायचा लसावी ठीक. त्या टाइमला तुम्हाला उदाहरण बिलकुल सोडवते ठीक आहे. आता आपण देखा बेरीज शिकणूक वजाबाकी शिकणूक आणि गुणाकार भागाकार शिकू ठीक आहे. एकदम साधा सरळ असं मित्र काही जास्त काही मोठा अवघड विषय राहत नाही. तुम्ही जेवढं त्याला अवघड समजा तेवढं अवघड तुम्हाला समजत जाईल. पण मला माहिती प्रमाणे तुम्हाला सांगस मी 8-10 वर्षांना अनुभव आहे की खूप एकदम साधा पोर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून जॉब लागते आपला क्लासला ठीक आहे. आता आपण काय शिकू बेरीज वजाबाकी शिकू. आता काय शिकू गुणाकार भाग. जसं बेरीज आणि वजाबाकी नियम आहेत तसा गुणाकार भागाकार नाही काहीतरी एकदम थोडा नॉमिनल नियम आहे. ठीक आता आपण काय करू पहिले गुणाकार शिकू नंतर भागाकार शिकू. ज्या टाइमले गुणाकार रास गुणाकार भागाकार ठीक. ठीक आहे का 2/4 गुणला 10/20 गुणला 50/10 सिंपल तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे ठीक. आता काय करा माहिती का अंश अंश गुणाकार करा ना छेदने छेदचे गुणाकार. आता देखा हिने मांडणी कशी करू तुम्ही हा 2 हा 10 हा 50 एकच साईडला केला ना हा 4 हा 20 आणि हा 10 समजलं. आता वेगवेगळा तरी असणार तर ते सारखे मांडणी केले आहे. आता अंशले 0 आणि जर संख्या समान असेल तर कट करणार. आता हा 10 गया हा 10 गया. आता 20 वाला 0 घ्या हा 0 घ्या ठीक. हा 2 घ्या या 2 काय तुम्ही आलो 5 गुण उत्तर याला दाखवून नका गुणाकार काय मोठा विषय बघा 2 गुणला 10 गुणला 50 भागीला 4 गुणला 20 गुणला 10 हा 10 घ्या हा 10 घ्या हा 0 घ्या हा 0 घ्या ठीक. आता हा 2 घ्या हा 2 घ्या हा 5 हा 4. दुसरं उदाहरण घेऊ समजा आता 2 गुणला 4 भागीला 9 गुणला 5 भागीला 10 गुणला. आता ते का त्या तुम्ही म्हणतात की इथले छेद नाहीये मित्र. आता एक शिकासारी गोष्ट अशी ज्या संख्येला छेद नाही त्या संख्येला कधी 1 लिहा काय छेद लिहा ना 1 छेद लिहा. आता फक्त 2 आहे का नाही मग 2/1 गुणला 4/9 गुणला 5/10 गुणला 6/1 समजलं. आता फक्त 2 होता 6 होता ते छेदले का 1 होणार. आता यसने मांडणी अशी करली हवी सरळ मांडणी करली हवी 2 गुणला 4 गुणला 5 गुणला 6 भागीला 1 हा 9 गुणला 10 गुणला 1 व्हॅल्यू नाही करा ठीक. आता देखा 2 4 5 6 10 बेक बे बे पंचे 10 हा 5 कॅन्सल हा 5 कॅन्सल. आता 4 आणि 6 आणि 9 3 दुनी 6 3 त्रिक 9. आता हा 3 हा 4 4 दुनी 8 भागीला 3 4 दुनी 8 भागीला 3 या अपूर्णांक उत्तर 8/3 याला म्हटलं जास अपूर्णांकाचा
गुणाकार. आता मला सांगेन मग तुम्हाला काय अवघड वाटणार, काही मोठा विषय नाहीये. ज्या संख्या सिंपल जर असतील सरळ सरळ तुम्ही गुणाकारही करा आणि या संख्या भागा उत्तर देणार आहे. पण काय करणार माहिती का, या काटछाट पद्धतीमध्ये जावा. म्हणजे अवघड उदाहरण तुम्ही एकदम सिंपल विचार. त्याला फायदा तुम्ही असा राहस की तुम्ही आकडेमोड तुम्ही एकदम बेस्ट असतो. मोठी संख्या लहान करत चालणार, 2 2 4 4 2 ना भाग द्यावा, 3 ना भाग द्यावा. तुम्ही जसा भाग देता तो तुम्हाला पद्धतीने भाग द्यावा. या उदाहरणाला सिंपल साधा परिणाम तुम्हाला भाग देणं शिकावलं. आता आपण काय गुणाकार जाते काय शिकू भागाकार. काय मित्र, तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करशाल भाऊ तेवढं तुम्ही या गोष्टी स्पष्ट आवडच्या. बाकी काही मोठा विषय नाही. एक वेळेस लेक्चर, बेसिक लेक्चर तुम्हाला देखा घ्या आपल्याला समजत नसेल सतत देखत चला. तुम्हाला जेवढे मित्र असतील त्यातले आपले क्लास आपले युट्यूब चॅनल लिंक शेअर करा, जेणेकरून त्या करू तेव्हा पोरं त्यातले समजा. देखा आता गुणाकार नेम वेगळा ते भागाकार नेम वेगळा तुम्हाला देखा देखा. आता 25 भागिला 4 भागिला 9 भागिला 16. ठीक. आता तुम्ही 2 ना सांगायचं नंतर 3 ना शिकायचं. आता देखा 25 भागिला 4 भागिला 9 भागिला 16. आता गुणाकार आपण काय करा, सरडेसने गुणाकार केले दा आणि उत्तर काढा. पण हा एक नियम राहतो काय लिहिलं, ज्या वेळेस अपूर्णांकाचा भागाकार करायचा असेल तेव्हा दिलेल्या अपूर्णांकाच्या समोरला पूर्णांक अपूर्णांक हा त्याच्या गुणाकार व्यवस्थेत लिहावा. तसेच भागाकार चिन्ह काढून त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यावे व आकडेमोड करावी. सिंपल नेम. ठीक. आता 25 4 भागाला 9 सोडा. ज्या वेळेस अपूर्णांकाचा भागाकार करायचा असेल तेव्हा दिलेल्या अपूर्णांकाच्या समोरला पूर्णांक हा त्याच्या गुणाकार व्यवस्थेत लिहावा. गुणाकार व्यवस्था म्हणजे काय, खाली डोकं वर पाय, बाकी दुसरं काही नाही. आता हा 25/4 आहे ना समोर आहे आणि तांदळी करा. आता भागाकाराचं चिन्ह काढा. काय द्यावा ना, गुणाकाराचं चिन्ह दिलं. गुणाकार व्यवस्था म्हणजे काय, 9 खाली 16 वरती. बस. गुणाकार व्यवस्था म्हणजे काय, खाली डोकं वर पाय. आता 9 खाली घ्या 16 वरती का, बस येणं पण दुसरं काही राहत नाही. आता ते का हे सरळ लिहिला 25/16 4 गुणिला 4 एका 4 चौक 16 25 चौक 100 याला होता अपूर्णांकाला भागाकार. आता मला सांगायला काय वाटतं तुम्हाला, आता तुम्हाला कितलाही असणार भागाकार तुम्हाला दिसणार ना, भागाकारासमोर अपूर्णांक राहते त्याला फक्त गुणाकार व्यस्त करणार. येणं पण दुसरं काहीच करणार नाही. गुणाकार व्यस्त केल्यानंतर भागाकार चिन्ह काढा ना, गुणाकार चिन्ह द्या ना आणि छेद अंशला अंश छेदले आणि सरळ सरळ तसे काय करा नाही, गुणाकार वजाबाकी करल्यावर गुणाकार असं गुणाकार, भागाकार केल्यानंतर भागाकार, गुणाकार बाकी गुणाकार. बस या उपर तुमले येणं दुसरं तुमले शिकायला. आता आपण काय करू, गुणाकार भागाकार ना उदाहरण कंटिन्यू ठेवू. ठीक आहे. देखा आता काय करू आपण, अपूर्णांक गुणाकार चिन्ह लिहू आणि भागाकार चिन्ह म्हणजे तुम्हाला एक मिक्स उदाहरण दिसणार. आता एक समजा मला पद्धतीनुसार काय लिहू. ठीक. आता हा प्रश्न आहे 25/5 भागिला 75/25 गुणिला 20/. ठीक. आता 25/5 भागिला 75/25. तुम्हाला काय सांगितले, अपूर्णांकात समोरचा अपूर्णांक करा त्याला काय गुणाकार व्यवस्था म्हणजे काय, खाली डोकं वर पाय, बाकी काही करा नाही. आता 25/5 तांतली करा, भागिला चिन्हाकडे गुणाकार, हा 25 वर जाईल, हा 75 खाली
जाय आता बळानुसार पहिले भागाकार करतो, गुणाकार नाही पहिले. ठीक आहे. आता काय ते का 25 25 25 त्रिक 75. 5 1 5 5 5 25. फक्त काय म्हणतो तुम्हाला 1 1 5 1 5 ते नाही कधी, म्हणजे 5/3 हा गुणाला चिन्ह हा 20. अच्छा काय करते का 25/5 अंत 6 भागाला चिन्ह कडे गुणाकार चिन्ह देतं. 75 भागीला तो छेदले घ्या आणि छेद 25 वर घ्या. 5 1 5 5 25 25 25 75 हा 5 हा 3 3 1 3 5 1 5 20/4 अंत 6. आता याडे गुणाकार नाही एवढे समोरना गुणाकार व्यस्त नाही करणार. ठीक आहे. आता 5 5 दुनी 10 म्हणजे 20 5 100 भागीला 3 3 चौका 12. ठीक आहे. आता 0 आणि 12 या दोन्ही संख्या निम्म्या होणार. आता 100 निम्मे किती 50, 12 निम्मे किती 6, आता 50 निम्मे किती 25, 6 निम्मे किती 3. उत्तर काय दोन आलं 25. याला म्हणतोस अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार. आता या लेक्चरवर तुम्हाला जे जे समजेल नसेल किंवा समजेल असेल, समजेल असेल बेस्ट गोष्टी, नसेल समजेल तर मला नंबर तुम्हाला माहितीच आहे 80 55 91 75 हा मला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम नंबर आहे. तुम्ही काही अडचण नाही बेशक कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअपला हाय पाठवा, तुम्हाला 100% त्यांना सोल्युशन भेटू जाईल. आणि या मागला ज्या ज्या तुमले लेक्चर टाकले त्या लेक्चर देखत चला. आणि ज्या पोरातले बेसिक ना प्रॉब्लेम असेल तर 100% ऐरणेवाला अग्निपंख क्लासेस हा यूट्यूब चॅनलने माहिती द्या, त्यांना भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. आता जेवढा आता तुमने मी जेवढा लेक्चर दिला ना या बेसिक लेक्चर आर्मी पोलीस भरती जीडी ले सेम आहे, कारण बेसिक तुम्हाला कंप्लीट जाय. आता काही बेसिक कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक ना 10 10 15 15 उदाहरण असतील तर सेपरेटली तुम्हाला बॅचेसले पडे जातील. संध्याकाळी रोज 6:15 वाजता आपला लेक्चर लाईव्ह राहत. लाईव्ह लेक्चरला एक टॉपिक ना 100 उदाहरणं होतात, मराठीना 50, हिंदीमा 50, टोटल 100 उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिस होत. आता जस्ट सर्वात चक्रवात टॉपिक चालू आहे, त्यानंतर रेल्वे चालू आहे. ठीक आहे. जे तुम्हाला आज समजलं असेल नसेल मला कंप्लेंट द्या, कमेंट द्या, कमेंटमध्ये शेअर करा. आणि काही गोष्टी असतील तुम्हाला त्याही मला सजेस्ट करा, जेणेकरून मला तुम्हाला काय काय नवीन करता येईल ते नक्कीच करतो. ठीक आहे. भेटू मित्र पुढला लेक्चर. तोपर्यंत जय खानदेश.